एक महत्त्वाची अपडेट समोर येते। पुण्यात काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेची बैठक संपली आहे। बैठकीला दोनही राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी पाहायला मिळते। राष्ट्रवादीचे सगळे स्थानिक नेते नॉट रिचेबल असून सलग 2 बैठकीत राष्ट्रवादीचे नेते गैरहजर आहेत। दोनही पक्षाच्या नेत्यांनी जागा वाटपावर चर्चा केल्याची माहिती। नक्कीच मागच्या बैठकीला होते, नंतर गेले, परत आले आणि कालपासून नॉट रिचेबल झाले। फोन लावतोय आम्ही, मीटिंग चालू होती, काँग्रेसचा या ठिकाणी कार्यक्रम झाला होता म्हणून काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी या ठिकाणी कार्यक्रमाला आले। आम्ही दोघे एकत्र होतो, पण नंतर ते फोन बंद झाला, तब्येत ठीक नाही म्हणून गेले। ते अजूनपर्यंत काय त्यांचा फोन लागत नाहीये। विचारायचं कोणाला हा प्रश्न पडलाय, सगळ्यांचे फोन स्विच ऑफ आहेत। त्यामुळे राष्ट्रवादीची मानसिकता नाहीये असं आम्ही आणि काँग्रेसने ठरवलं आणि आमची पुढची बोलणी आम्ही या प्रभागाच्या डिवायडेशनसाठी सुरू केली। कोणाला फोन केले नेमके, म्हणजे नॉट रिचेबल आले ते कोणाचे आले? काल सगळेच होते, त्यांचे अंकुशी काकडे होते, विशालजी तांबे होते, आमदार होते बापू पाटारे, या सगळ्यांना फोन लावून झाले, पण कोणी फोन काहींनी अटेंड केला नाही आणि काहींचे फोन नॉट रिचेबल आहेत। मग फोन लागूनही उचलत नाहीत याचा अर्थ त्यांचा काहीतरी वेगळा निर्णय असेल। त्यांचा निर्णय काही का असे ना, त्यांनी अजून सांगायला हवं होतं। मग आम्ही ठरवलं आता थांबायचं किती वेळ, पदाधिकाऱ्यांना इच्छुक उमेदवारांना इतक्या वेळ थांबवून त्यांचे फॉर्म भरायचे, एबी फॉर्म द्यायचा आहे, मिटिंग घ्यायची आहे, पुढची रणनीती ठरवायची आहे। म्हणून आज आम्ही आणि काँग्रेस एकत्र बसून आमचं जागा वाटप या ठिकाणी आता सुरू आहे। आपण पाहिलेलं होतं महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सेना तिघी चर्चा करत होते। आता तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही मध्येच कुठे गेलात। ज्या वेळेला पक्ष आपल्या बाजूने काम करतं त्यावेळेला पक्षाच्या याद्या तयार असतात। मी आपल्याला पहिल्याही दिवशी सांगितलं 165 जागाची काँग्रेस पक्षाची एकट्याची यादी तयार आहे, 165 जागाची शिवसेनेची तयार आहे, 165ची राष्ट्रवादीची तयार आहे। मला कळत नाही का नॉन रिचेबल झाले, तर रिचेबल झाले की मला कळेल। राष्ट्रवादीचे जेवढ्यांना जबाबदारी दिली त्या सर्व पदाधिकाऱ्यांना फोन केले। काही फोन नॉट रिचेबल जरी असले तर बाकीचे 4ही पदाधिकाऱ्यांच्या बेल वाजले, पण त्यांनी मला आन्सर करायचं माझ्या मोबाईलला टाळलं असं मला वाटतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।